पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानंदं। हरे कृष्णा। तर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भगवद्गीताच्या कक्षामध्ये। तर मागच्या वेळेस आपण भगवद्गीता प्रथम अध्याय प्रथम श्लोकावरती आपण चर्चा केली। भगवद्गीता जशी आहे तशी। तर भगवद्गीताच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण 10 श्लोकापर्यंत जी चर्चा आहे ती कसली आहे? युद्धाची तयारी। काय पहिल्यापासून तर 10 पर्यंत, आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्याच्यामध्ये युद्धाची लक्षणं सांगितलेले आहे। जय श्री हरी बोल। तर आता मागच्या वेळेस आपण पहिला श्लोक बघितला, कोणता? धर्मक्षेत्रे कोण उवाचे? धृतराष्ट्र उवाच। बरं, सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठीमागं। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवाचैव किम कुर्वत संजयः। धृतराष्ट्र उवाच। तर धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलतोय कोणाला? संजयला। काय बोलतोय? का हे संजय, ह्या धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित युद्धाच्या इच्छेने एकत्रित आलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तर ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे? तर ह्या श्लोकाला आपण मागच्या वेळी चर्चा केली की ह्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राची मेंटॅलिटी आपल्याला कळते। म्हणजे धृतराष्ट्राची वृत्ती किंवा त्याच्या मनामध्ये काय चाललंय आपल्याला ह्या श्लोकाच्या वास्तविक अर्थाने आपल्याला कळू शकतं, राईट? धृतराष्ट्र हा जन्मापासून काय आहे? आंधळा आहे। त्याची इच्छा काय होती? राजा बनायची, पण आंधळा असल्यामुळं राजा नाही झाला। आणि म्हणून आता तो काय करतोय? आपल्या भावाच्या मुलांसोबत काय करतोय? राजनीती, पॉलिटिक्स, है का नाही? आणि आता हे सगळं वातावरण इतकं भयंकर झालंय की आता युद्धाशिवाय पर्याय राहिला नाही। आणि म्हणून आता युद्धाच्या स्थळी आले सगळे। आता येथे हा प्रश्न असा का विचारतोय का काय केलं त्यांनी तिथे येऊन? ते काय दांडिया खेळायला गेले होते का तिकडे? डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर, भोजन पुढं असल्यानंतर असं विचार का टेबलावर बसल्यावर त्यांनी काय केलं? काही नाही, एकमेकाला फेकून मारलं काय? चपात्या भाजी डायनिंग टेबलवर बसल्यावर काय करणार आहे? येत जातं का? तर
माझा आवाज याच्यापेक्षा मोठा नाही ऐकला. आत्ता जस्ट डॉक्टरला भेटून आलोय मी. तर आता उदाहरणार्थ एक मुलगी एक मुलगा लग्नाच्या मंडपामध्ये यज्ञसमोर आले, काय केलं त्यांनी? फेरत मारणार ना, ते दुसरं काय. सिंपल आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी काय केलं? तपासलं ना. आता हा प्रश्न येतच नाही डोक्यामध्ये. तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की काय केलं? तर त्याच्या प्रश्नाच्या मागं त्याच्या हृदयामधला त्याची भीती आहे. काय आहे भीती? काय आहे? त्याच्याच शब्दामध्ये आपण समजू शकतो. काय म्हणला तो? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर हे जे कुरुक्षेत्र जे आहे, जेथे युद्धाचा आता प्रसंग होणार आहे किंवा युद्ध होणार आहे, हे कुरुक्षेत्र हे काय आहे? धर्मक्षेत्र आहे. काय आहे? धर्मक्षेत्र आहे. आणि धर्मक्षेत्रावरती माझे अधर्मपुत्र आहेत. आणि पांडवाचे पुत्र कसे आहेत? धार्मिक आहे. म्हणून मला अशी शंका आहे की धर्मक्षेत्रावरती एकत्रित झाल्यामुळं माझ्या पुत्रांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं का काय? धर्मक्षेत्रामध्ये गेल्यावर लोकांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं का नाही? आहे का नाही? बाहेर लोक फोटो काढताना कसे काढतील, पण मंदिरात आल्यावर असंच काढतील. बरोबर आहे ना? मंदिरात आल्यावर असं का काढतात? कारण बुद्धी थोडी व्यवस्थित होते. धर्मक्षेत्रावर आल्यावर माणसाची बुद्धी शुद्ध होते. मग ह्या माझ्या पुत्रांची बुद्धी थोडी शुद्ध झाली, पवित्र झाली, म्हणून त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केलं का? का नको युद्ध, एवढा रक्ताची नद्या वाहतील, एवढे लोक मरतील, म्हणून आपण युद्ध नाही करू, असं काही झालं का? किंवा ते पांडूचे पुत्र तर धर्मज्ञच आहेत, त्यांनी तेथे येऊन विचार बदलला का काय? त्यांनी माघार घेतले का काय? असं काय झालं का? अशा उद्देशाने हा प्रश्न विचारत आहे. कोण? धृतराष्ट्र. कोणाला? संजयला. नेमकं झालं काय? कारण हे कुरुक्षेत्र कोणाच्या नावाने पडलं? असं कुरुक्षेत्र नाव. कुरुक्षेत्र हे भरतवंशामध्ये कुरु नावाचे महाराज झाले. बरेच वर्ष तिथे पाऊस पडला नाही त्यांच्या राज्यामध्ये. त्यांनी भगवंताची उपासना केली आणि त्यांना भगवंतांनी सांगितलं का तुम्ही सोन्याच्या नांगराने काय करा? शेती करा. तर त्यावेळेस शेती करायला गेले, पण ते म्हणले बीज काय पाहिजे? बीज. तर बीज म्हणले तुझे शरीरच पाहिजे. बीज कळतं ना? सीड. तर म्हणले काय बीज देऊ? तर ते म्हणले तुझा हात दे, हात. तर ते कुरु महाराजांनी त्यांचा हात कापून दिला. तर भगवंत म्हणले एक हाताने बीज पूर्ण नाही होत, दुसरा पण हात दे. त्यांनी तो पण हात कापून दिला. ते म्हणले हे पण सफिशियंट नाही आहे, आता पाय कापून दे. असे दोन्ही पाय कापून दिले. तरी ते म्हणले हे परिपूर्ण नाही आहे. मग शेवटी मुंडकं कापायला लागले. तेव्हाच भगवंत प्रसन्न झाले आणि ते म्हणले की एवढा धर्मज्ञ राजा असताना येथे अकाळ यावा ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंतांनी परत त्यांना जसेच्या तसं केलं आणि सांगितलं का ह्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असं वैराग्य, असा त्याग दाखवला, म्हणून ह्या क्षेत्राचं ह्या परिसराचं नाव काय पडेल? तुमच्या नावावरती. तुम्ही कुरु महाराज आहे म्हणून कुरुश्रेष्ठामध्ये कुरु राजा झाले, त्यांच्या नावाने हे क्षेत्र काय होईल? प्रसिद्ध होईल. म्हणून त्याचं काय नाव झालं? कुरुक्षेत्र. अशा ह्या कुरुक्षेत्रामध्ये काय धर्माचं बीज लावलं गेलं. कसलं बीज लावलं गेलं? धर्माचं बीज लावलं गेलं. आणि जेथे धर्माचं बीज आहे तेथे अधर्म कसा काय होऊ शकतो? म्हणून धृतराष्ट्राला भीती वाटते की धर्मक्षेत्रावर गेल्यावर माझे अधर्मी पुत्र कसे काय विजय होतील. दॅट इज अ क्वेश्चन. कारण धृतराष्ट्राला पण माहिती होतं की त्यांची मुलं लहानपणापासून कशी आहेत? अधर्मी आहे. ते लहानपणापासून व्हॉट्सॲप फेसबुकवर होते. सॉरी, काय करत होते काय माहिती. आहे का नाही? पोरं ते म्हणतात ना का गाढवाचे पाय पाळण्यातच का. सॉरी काय ओ सॉरी पण मोठं झालं तर गाढवच होणार आहे ना.
दॅट इज अ क्वेश्चन आहे ना, आहे का नाही? तसं नाही का नाही, आपल्याला कळतं की हे कसं आता परीक्षेमध्ये अभ्यासच करत नाही तर आपल्याला माहिती आहे काय होणार आहे का नाही? एक बाप आपल्या मुलाला इतका मारत होता ते शेजारात म्हणलं एवढं का मार राहिले? ते म्हणले उद्या त्याचा रिझल्ट आहे. ते म्हणले उद्या रिझल्ट आहे ना, मग आज का मारताय? ते म्हणले उद्या मी बाहेर गावाला जाणार आहे. म्हणजे मला माहिती आहे याचा रिझल्ट काय येणार आहे. धृतराष्ट्राला माहिती होते यांचा रिझल्ट काय येणार आहे. हे हारणार आहेत कारण या धर्मी आहे आणि धर्मक्षेत्रावर गेलेत, म्हणून क्षेत्र महत्वाचं आहे. म्हणून हे धर्मक्षेत्र हे पांडवांना अनुकूल असेल पण माझ्या पुत्रांना प्रतिकूल असेल. आणि म्हणून शंका आहे, भीती आहे. आता भीती हे नाही की मुलं मरतील, भीती एक माझं सिंहासन जाईल. दॅट इज अ हिडन मोटिवेशन ऑफ धृतराष्ट्र. तर ह्या जगामध्ये आपल्याला कोणी म्हणलं ना तू माझा आहे तर समजायचे धृतराष्ट्र आहे. है का नाही? आई मुलाला म्हणते बाळा मग तू माझा आहे, तिला माहिती आहे मोठं झालं मला सांभाळ. इथं धृतराष्ट्र काय म्हणतोय? मामका, माझे पुत्र. काय म्हणतोय? माझे. आता माझे म्हणजे काय? माझे कवर जवळ माझ्या कामाला येतील तवर. आता माझं काम काय आहे का मला माझं सिंहासन पाहिजे, मग माझ्या सिंहासनाला टिकून ठेवण्यासाठी हे माझे पुत्र कामाला येणार आहे का नाही? मेले तर मेले पण माझं सिंहासन राहायला पाहिजे. तर अशी धृतराष्ट्राची भावना आहे. तर जो माझं म्हणतो त्याच्या मागं काहीतरी उद्देश असला पाहिजे, है की नाही? आता असं नका समजू कोणी म्हणलं माझं तर धृतराष्ट्र आला, असं नाही आहे. पण एक उद्देश असतो म्हणून आपण माझं करतो. तर येथे धृतराष्ट्र मामका आणि पांडवाचैव काय म्हणतोय? माझे आणि पांडूचे पुत्र दोघं कुरुच आहे, हे का नाही? कौरवच आहे. ते पण कौरव आहे, हे पण कौरव आहे. पण जेव्हा व्यक्ती स्वार्थी बनतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ही भावना येते हे माझं आहे हे आणि हे. तर भावाभावामध्ये फूट पडते, परिवारामध्ये फूट पडते. ज्यावेळेस त्यांना ही भावना येते, स्वार्थ येतो, त्यावेळेस माझं आणि तुझं होते या जगामध्ये. तर ही धृतराष्ट्राची भावना आहे. प्रोपाज्य तात्पर्यामध्ये सांगतात की भगवद्गीता कशी वाचली पाहिजे. 4 मुद्दे प्रोपात सांगतात तात्पर्यामध्ये की भगवद्गीता कशी वाचली पाहिजे. हाऊ टू रीड भगवद्गीता. पहिला मुद्दा आहे स्क्रुटिनायझिंगली, म्हणजे खूप बारकाईने भगवद्गीता वाचली पाहिजे, ध्यानपूर्वक वाचली पाहिजे. आता लोक भगवद्गीता एखाद्या डॉक्टरकडे गेले म्हणजे रात्री झोप येत नाही. कधी कधी डॉक्टर म्हणतात भगवद्गीता वाचा रात्री, म्हणजे काय झोप येते. असा मूर्खपणा करायचा नाही. भगवद्गीता झोपण्यासाठी नाही, भगवद्गीता जागण्यासाठी आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम भगवद्गीता जागृत करण्यासाठी आहे, भगवद्गीता झोपवण्यासाठी नाही आहे. तर भगवद्गीता वाचताना आपण पूर्ण कॉन्शियसली वाचले पाहिजे, म्हणजे चेतनायुक्त, ध्यानपूर्वक. जरी आपल्याला कळालं नाही तरी चालेल पण ध्यानपूर्वक वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. कशी वाचली पाहिजे? पहिला मुद्दा स्क्रुटिनायझिंगली, ध्यानपूर्वक. दुसरा मुद्दा आहे विथ द हेल्प ऑफ डिवोटीज ऑफ कृष्णा. भगवद्गीता जर वाचून समजून घ्यायची असेल तर जे भगवंताचे भक्त आहेत त्या भक्तांकडूनच भगवद्गीता वाचून घेतली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे. याचं कारण काय आहे का जे भगवंताचे भक्त नाही आहे ते भगवंताच्या अशा ॲस्पेक्टला काय म्हणू, ॲस्पेक्ट्स, व्हॉट यू कॉल ॲस्पेक्ट्स, अंग, राईट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हो. तर भगवंताचे वेगवेगळ्या ॲस्पेक्ट म्हणजे अंगाचं वर्णन करू शकतात. पण भगवंताने इथे काय बोलले ती जर समजून घ्यायचं असेल तर त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधींकडूनच समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. भगवद्गीता अशी आपण समजू शकत नाही. पहिला आहे बारकाईने ध्यानपूर्वक. दुसरं आहे की भगवंताच्या भक्तांकडूनच आपण समजून घेतले पाहिजे. याचं कारण असं आहे की दूध आहे, दूध, राईट. तर दुधाला
आपल्यासाठी पौष्टिक असतं दूध, पण दुधाला जर सापाने स्पर्श केला तर ते दूध काय होईल? विष होईल. दुधामध्ये विष टाकल्यावर दुधाचा रंग बदलत नाही. तर ते दूधच आहे, पण त्याला टच कोणाचा झालाय? सर्पाचा. सर्पाची क्वालिटी काय आहे बरं? सर्प कशासाठी फेमस आहे? विष म्हणजे तो चावण्यासाठी फेमस आहे ना. चावतो तो, असं चावतो, कोणी काही नाही केलं तरी चावतो. म्हणजे सर्पामध्ये ईर्षाळूपणा खूप असतो. काय असतो? ईर्षा. जे लोक खूप ईर्षाळू असतात त्यांना पुढचा जन्म सापाचा भेटतो. कोणाला डसत बसतात ते. ईर्षाळू, टू मच एनव्हिएशन, त्यांच्या तोंडातून विष बाहेर निघत असतं राईट. तर सापाचे क्वालिटी काय आहे? ईर्षाळूपणा, खूप ईर्षा. तर जो भगवंताचा भक्त नाही आहे ना, तो निश्चित रूपाने भगवंताशी ईर्ष्या करत असतो. तर गीतामध्ये भगवंत काय म्हणतात? तुम्ही सगळे म्हणा माझ्या पाठीमागे हा श्लोक. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. हे अर्जुन, मी म्हणतो, हे अर्जुन, इदम तू ते गुह्यतमम. इदम हे ज्ञान गुह्य आहे. कसं आहे? खूप गुह्य आहे, गूढ आहे, कुणी समजू शकत नाही. इदम तू ते गुह्यतमम. पण प्रवक्ष्यामि, मी तुला सांगतोय. का? कारण अनसूयवे, तुझ्यामध्ये ईर्षा नाहीये. म्हणून हे ज्ञान जाणल्यानंतर तू मुक्त होशील. कशातून? अशुभातून, पापातून, दुःखातून, कष्टातून, या संकटातून मुक्त होशील. तर ही भगवद्गीता सगळ्यांच्या घरी आहे, ज्ञानेश्वरी सगळ्यांच्या घरी आहे, सगळे लोक वाचतात, पण कळायला अजून कोणाला नाही. याचं कारण काय? जरी भगवद्गीता इज ओपन टू ऑल, बट नो बडी कॅन अंडरस्टँड इट बिकॉज इट इज सिक्रेट ऑफ ऑल सिक्रेट्स. हे सगळ्यात गुह्य ज्ञान आहे. मग त्याच व्यक्तीला कळू शकतं का ज्याच्यामध्ये भगवंतापती ईर्षा नाही आहे. काय नाही आहे? ईर्षा. तर आज लोक भगवंताशी ईर्षा करतात आणि म्हणून ते संसारामध्ये दुःख भोगतात. दे आर एनव्हियस ऑफ लॉर्ड. काही जरी झालं आम्हाला, लोक नुसतं प्रश्न विचारतात, म्हणतात कृष्णाने 16,108 राण्या का केल्या? तोच प्रश्न पडलेला असतो लोकांना. मग तुम्हाला एक सांभाळा तर अवघड आहे ना. आहे का नाही? किती अवघड आहे. तर कुणी करू शकतं का 16,108 राणी? त्यांना 16,100 महल? तर ते भगवंत करू शकतात, कारण ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. 16,108 राणी आहे, पण तरी भगवंत ब्रह्मचारी. दॅट इज अ ग्लोरी ऑफ लॉर्ड, ट्रान्सेंडेंटल क्वालिटीज ऑफ लॉर्ड. तर लोक भगवंताशी खूप ईर्ष्या करतात, जळतात भगवंतावरती, आणि भगवंताचं अस्तित्व त्यांना मानायचं नाही. तर ज्यांच्या हृदयामध्ये अशी सापासारखी ईर्ष्या आहे, तर ईर्ष्याळू कोण होतं? शिशुपाळ, दुर्योधन, धृतराष्ट्र, हिरण्यकशिपू, रावण, हे सगळे कोण होते? ईर्ष्याळू होते. बरोबर आहे ना? तर अशा लोकांना भगवंत समोर आले, पण तरी सुद्धा त्यांना भगवंत कळले नाही. कळालं ना तुम्हाला? तर भगवद्गीता आणि भगवंतांना जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये ईर्ष्या नसली पाहिजे. आपलं हृदय गंगासारखं पवित्र पाहिजे, शुद्ध. कमळ कसं असतं ना, कमळासारखं आपलं हृदय असलं पाहिजे. आणि कमळावरतीच भगवंत काय होतात? आसनस्थ होतात. म्हणून लक्ष्मी पण हातामध्ये काय घेऊन फिरते? कमळ. ती बसते कशावरती? कमळावरती. कारण कमळ कोणाला आवडतं? आता BJPचा प्रचार करत नाही मी, तुम्ही पुढे जाऊन शिक्का मारा, मला घेणं देणं नाही. मी काय सांगतोय, भगवंतांना काय आवडतं? कमळ आवडतं. तर भगवंतांना कमळ आवडतं. कमळाचं गुण काय माहिती तुम्हाला? व्हॉट इज द क्वालिटी ऑफ लोटस? चिखलामध्ये असतं, पण तरी पण त्यांनी दूषित होत नाही. बरोबर आहे? तर ह्या भक्त जे असतात ना, ते जरी या घाण जगामध्ये असले, पण तरी या जगाच्या वातावरणाने दूषित होत
नाही. गीतामध्ये भगवंत सांगतात पद्मपत्र इवांबस, माझे भक्त जरी या संसारात राहतात पण या संसाराचे गुणांनी दूषित होत नाही, त्यांच्यामध्ये दिव्य गुण असतात. कसे गुण असतात? आणि सगळ्यात मोठा गुण म्हणजे माझे भक्त कधी कोणाशी ईर्ष्या करत नाही. दुसऱ्याचं चांगलं बघितलं तर त्यांना आनंद होतो आणि दुसऱ्यांचं दुःख बघितलं तर त्यांना दुःख होतं. पण ह्या जगामध्ये लोकांना दुसऱ्याचं चांगलं बघितलं, एक मजलावरती चढला तर त्यांना वाटतं बॉम्ब लावा का काय खालून. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख. पर दुःख सुखी, पर सुख दुःखी. तर ही भावना आपल्यामध्ये आहे का नाही? नाही आहे. किती लोकांमध्ये नाही आहे? हात वरती करा. सगळ्यांमध्ये. रेली आपण सगळे ईर्ष्याळू आहे का नाही? ॲक्सेप्ट करा, हात वरती करा. आहे ना? ईर्ष्या आहे ना? नाही आहे मग हात वरती करा ना. जे नाही करत ते लई मोठी ईर्ष्याळू मग. नाही, सगळ्यांमध्ये ईर्ष्या असते बघा. लहान पोरांमध्ये पण ईर्ष्या असते बघा. त्याच्यासमोर जर त्याला दुसऱ्याला चांगली खेळणी आली तर तो किती भांडण करतो, राईट? ती ईर्ष्या आहे का माझ्यापेक्षा दुसऱ्याला चांगलं भेटलं नाही पाहिजे. दॅट इज कॉल्ड ईर्ष्या. तर ह्या जगामध्ये कारण कॉम्पिटिशन चालू आहे. कॉम्पिटिशन काय? पोरावरती लोक जबरदस्ती करतात, तुला पहिला नंबर आणलाच पाहिजे. का? कारण ते शेजारच्याचा पहिला नंबर येतोय. दॅट इज आहे ना. आणि या जगामध्ये दुसऱ्यांना दाखवल्याशिवाय आपल्याला आनंद येत नाही. घर एवढं मोठं बांधलं पण कुणी आलंच नाही कार्यक्रमाला तर दाखवायचं कोणाला? फोटो कोणाचे काढायचे मग? ईर्ष्या आहे. आपण कपडे खरेदी करतो ना, तर कपडे घेतल्यानंतर ईर्ष्या झाली पाहिजे लोकांना. काय आली पाहिजे? ईर्ष्या आली. तर मी एका व्यक्तीला विचारलं, तुम्ही एवढे फोटो करता काय? ते म्हणते आम्ही सेंड करतो लोकांना. म्हणे काय? आम्ही इकडे गेलो होतो, आम्ही तिकडे गेलो होतो. हे फक्त लोकांना दाखवायसाठीच फोटो काढतो, आम्ही बघत नाही. मग म्हणलं ठीक आहे. मग त्यांना पाठवल्यावर काय होतं? मग त्यांना ईर्ष्या होते नाही का? अरे इकडे गेले होते का? त्या हॉटेलमध्ये गेले होते का? तिकडे गेले होते का? कळत आहे ना? ईर्ष्या, ईर्ष्या, द्वेष. तर ही ईर्ष्या जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला भगवंत कळणार नाही. तर आपलं हृदय शुद्ध झालं पाहिजे. आपल्याला जर दुसऱ्याचं हे बघितलं, काय म्हणतात त्याला, उत्थान, त्याचं कल्याण, त्याचं प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी, व्हॉट यू कॉल प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी, प्रगती. प्रॉस्पेरिटीला म्हणजे सुफलाम सुजलाम काय आहे. तर ते बघितल्यावर आपल्याला काय झालं पाहिजे? कसा आनंद झाला पाहिजे? जसं ढगा आल्यावर मोराला कसा आनंद होतो आणि तो मोर पिसारा फुलून नसला, तसा आपल्याला आनंद झाला पाहिजे, राईट? आपलं कमल मुरझा नाही जाना चाहिए. हे तो उद्या झाला काय? काही त्यांनी गाडी घेतली आणि लोकांना गाडी दाखवली का, ते म्हणतात काय भारी गाडी आहे, किती भारी गाडी आहे. पुढे गेलं तर म्हणतात माकडासारखं दिसतोय गाडीवर. हे काय काय? ईर्ष्या. दॅट इज एनवी, यु नो. आणि ईर्ष्या असल्यामुळं आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होत नाही. आपल्या हृदयातच भगवंत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती. साक्षात कृष्ण आपल्या हृदयामध्ये, पण आपल्यालाच माहिती नाही भगवंत कुठे. कारण ईर्ष्या. तर ईर्ष्या काय आहे? ब्लॉकेज आहे. तर ही ईर्ष्या ह्या धृतराष्ट्रामध्ये इतकी भरलेली होती, त्याच्या पोरांमध्ये भरलेली होती. तर ईर्ष्या जोपर्यंत आहे, तर असा व्यक्ती जो भगवंताचा भक्त नाही आहे. आता त्याच्यामध्ये असे पण असू शकतात का जे भगवंताचा भक्त होण्याचा देखावा करू शकतात. तर ते सांगतात भगवंताची पूजा करा, याची पूजा करा, त्याची पूजा करा, पण खरं त्यांच्या हृदयामध्ये भक्ती असू शकते. हां, तर त्याच्यासाठी भगवंताचा खरा भक्त आपण ओळखला पाहिजे. आता पुढच्या पॉईंटमध्ये येईल. तर जे खरंच भगवंताचे भक्त आहे, भगवंताच्या सेवेसाठी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे, अशा भक्तांकडून आपण भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरा पॉईंट आहे की आपण भगवद्गीता वाचत असताना आपल्या मनाच्या काही कल्पना त्याच्यामध्ये नाही टाकल्या पाहिजे. त्याचा अर्थ जसा आहे तसा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं हे असं आहे, मला वाटतं हे तसं आहे, असं चालायचं नाही. जसं आहे तसं घ्या. जसं आहे तसंच वाचा. बरोबर आहे ना? तर विदाऊट पर्सनल मोटिवेटेड इंटरप्रिटेशन,
आता इतक्या भगवद्गीतावरती टीका केल्या लोकांनी, पण त्या टीकामध्ये काय केलं, त्यांनी स्वतःची मतं प्रस्तुत केले. पण भगवंत काय म्हणतात त्यांना काय केलं, बाजूला साईडला गेलं. म्हणून आज लोकांना भगवद्गीता कळत नाही. काही लोक म्हणतात भगवद्गीता शिकवते कर्मयोग, कर्म ही पूजा आहे. काही लोक म्हणतात गीता शिकवते आयुर्वेद. काही लोक म्हणतात का भगवद्गीता शिकवते का मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. काही लोक म्हणतात बिझनेस कसं केलं पाहिजे. काही लोक म्हणतात पॉलिटिक्स कसं केलं पाहिजे. तर हे वेगवेगळे अर्थ लोक ह्या भगवद्गीतेतून काढतात. पण खरा अर्थ भगवद्गीतेचा कोणाला समजला नाही. तो कोणाला समजू शकतो, ज्याच्यामध्ये ईर्ष्या नाही आणि जो अशा प्रकारे आपली बुद्धी न लावता भगवद्गीता वाचतो. चौथा पॉईंट आहे का गुरु परंपरेमध्ये भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. कशी? गुरु परंपरेमध्ये. मी सांगितलं मागच्या वेळेस 28 नंबरवरती गुरु परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णापासून आलेली गुरु परंपरेमध्येच भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. तर अशा 4 मुद्द्यांनी भगवद्गीता आपल्याला समजू शकते. पहिला मुद्दा काय? हा, बारकाईने भगवद्गीता वाचली पाहिजे म्हणा. दुसरा, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांकडूनच आहे का नाही, जे भक्त आहेत त्यांच्याकडून. तिसरा नाही, तिसरा आहे का आपले मत त्याच्यामध्ये टाकायचे नाही, जशी आहे तशी. आणि चौथा, गुरु परंपरेमध्येच भगवद्गीता शिकली पाहिजे. आता कशी भगवद्गीता समजून घेतली पाहिजे? जशी अर्जुनाने समजून घेतली तशीच. हे उदाहरण त्याच्यामध्ये. अर्जुनाने कशी समजून घेतली भगवद्गीता? अर्जुनाने स्वीकार केलं की श्रीकृष्ण हे भगवंत आहे. काय केलं स्वीकार? श्रीकृष्ण हे साक्षात भगवंत आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो, परब्रह्म परमधाम पवित्रम परमं भवाम पुरुषम शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभुम अहोत्तम ऋषे सर्वे देवर्षी नारद तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीष्यमे. हे परब्रह्म, हे भगवंता तुम्ही कोण आहात? परब्रह्म आहात. तुम्ही परमपुरुष आहात. तुम्ही परमधाम आहात आणि तुम्ही परम भगवंत आहात. मी तुम्हाला स्वीकार करतो. असं मी स्वीकार करत नाही, सगळे ऋषीमुनींनी तुम्हाला भगवंत म्हणून स्वीकार केलं आणि आता तुम्ही स्वतः पण सांगता तुम्ही भगवंत आहे. तर कृष्ण कोण आहे? भगवंत आहे. हे अर्जुनाने स्वीकार केलं. मग आता अर्जुन म्हणला तुम्ही भगवंत आहे, मग ते भगवंत कसे आहात हे दाखवा मला. काय दाखवा? कसं आहे? तर भगवंतांनी 11व्या अध्यायामध्ये काय दाखवलं? विश्वरूप दर्शन. बरोबर आहे. तर आपण कोणाला पण भगवंत म्हणून स्वीकार केला नाही पाहिजे. आजकाल भगवंत, आमचे गुरु महाराज प्रभुपाद म्हणतात, इंडिया इज अ फॅक्टरी ऑफ न्यू गॉड्स. हां, गॉड गॉड, लय गॉड आहेत. इतके गॉड आहे, लय गॉड. एव्हरी डे एक माणूस येतो म्हणतो मी गॉड आहे. कुणी पण येतं म्हणते मी देवी आहे का नाही. असं कोणाला पण भगवंत म्हणून स्वीकार केला नाही पाहिजे. तर भगवंत कोण आहे? कोण आहे? कृष्ण आहे. भगवंत कोण आहे? कृष्ण आहे. श्रीकृष्ण भगवान की. कृष्ण भगवंत आहे. तर त्यांना भगवंत रूपामध्ये आपण स्वीकार केलं पाहिजे. आणि भगवंत जे काय बोलतात ते काय आहे? धर्म आहे. कळलं? तर धर्म काय आहे? जे भगवंत बोलतात. तर गीता भगवंतांनी सांगितलेला धर्म आहे. तर म्हणून पहिला शब्द काय आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि शेवटचा, ह्या गीताचा शेवटचा श्लोक काय आहे? धर्मक्षेत्रे. हा, पहिला शब्द काय आहे? धर्म. आणि शेवटचा श्लोक कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? हा ना, मी बोला माझ्या पाठीमागे. शेवटचा श्लोक संजय बोललाय. कोणाला? दुसरा. ते म्हणतात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर
ध्रुवानी तिर्मतिर्मम. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे का संजय धृतराष्ट्र सगळी गीता ऐकल्यानंतर संजयला विचारतो का काय होईल, तुला काय वाटतं कोण जिंकल. संजय म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण, जेथे योगेश्वर कृष्ण आहे, यत्र पार्थ धनुर्धर, जेथे साक्षात धनुर्धारी अर्जुन आहे, तेथेच विजयी आहे, तेथे साक्षात लक्ष्मी आहे, तेथे नीती आहे, तेथेच धर्म आहे, हे माझं मत आहे. असं कोण म्हणताय? संजय. आणि असं आहे मम शब्द आला. काय शब्द आला? मम. पहिला शब्द घ्या धर्म, शेवटचा शब्द घ्या मम. कळलं? धर्म मम. तर ह्या दोन शब्दामध्ये मी जे काही सांगितलंय तो माझा धर्म आहे, असं कोण म्हणतंय? श्री कृष्ण. तर भगवद्गीता काय आहे? धर्मग्रंथ आहे. आणि या धर्माचं पालन करणं प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि जे या धर्माचं पालन करत नाही ते फक्त जनावराच्या स्तरावरती जीवन जगतात. कारण भगवद्गीता शिकवते द आर्ट ऑफ लिव्हिंग. मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झाले तर त्या मनुष्य जीवनाला आपण कसं जगलं पाहिजे. दिस इज अ मॅन्युअल फॉर आवर लाईफ. नाही तर कुत्र्या मांजरासारखे लोक जीवन जगतायत. आता आम्ही एवढं पुण्यावरून आलो, MG रोडून आलो आम्ही, तिथे डॉक्टरकडे गेलो होतो. एवढे मोठे मोठे दुकान आहे, पण ते कशासाठी? कपडे, बुट, हॉटेल, हेच गोष्टी, दुसरं काय आहे? आणि ते कपडे घेऊन या मुर्द्याला झाकायचं आणि या मुर्द्याने दुसरा मुर्दा आकर्षित करायचा. सगळे मुर्देच, डेड बॉडी. दुसऱ्या अध्यायामध्ये कळेल आपल्याला हू एम आय, व्हॉट इज द यूज ऑफ दिस, राईट. फक्त याच्यासाठी लोक किती पैसे खर्च करतात कपडे घ्यायचे, आणि एवढी शॉपिंग करून सरी उदास असतात. का? कारण ते आवडले होते पण पैसे नव्हते. एम आय करेक्ट? येस, राईट. तरी उदास, तरी बेचैनी, राईट. तर हे सगळं चाललंय काय ना, हे सगळं एवढा सगळा ते करतायत पण त्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे. तर इथे काय सांगितलंय? धर्म. धर्म म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याने धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि गीता शिकवते खरा धर्म काय आहे. तर म्हणून येथे सांगितलेलं आहे की कृष्ण सांगतात तो धर्म आहे आणि गीता ही प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि जे गीता अनुसार जीवन जगत नाही ते फक्त जनावरासारखं जीवन जगतायत. फक्त खायचं, झोपायचं, मैथून करायचं आणि रक्षा करायची. सकाळी उठायचं, कामाला जायचं, घरी यायचं, झोपायचं. सकाळी उठायचं, कामाला जायचं, घरी यायचं, झोपायचं. याच्यामध्ये जीवन जातं. अशा प्रकारे जीवन जगलं नाही पाहिजे. याला काही अर्थ नाही आहे. अर्थ नाही आहे याचा अनर्थ होईल. काय होईल? अनर्थ होईल. एवढं चांगलं मनुष्य जीवन भेटून जर आपण इतक्या चांगल्या ग्रंथाचा जर आश्रय आणि फायदा करून नाही घेतला तर काय होईल मग? खूप अनर्थ होईल, राईट. तर प्रत्येकाने गीताचं अध्ययन केलं पाहिजे आणि गीतानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे हे भगवंताचा निर्णय आहे. आणि ह्या गीताला मोक्षशास्त्र म्हणलं. काय म्हणलं? मोक्षशास्त्र. ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? काय ना, आपल्याला जीवनामध्ये आपला संघर्ष कशासाठी चाललाय? आपला संघर्ष माहिती आहे कशासाठी चाललाय? काय माहिती आहे? आपल्याला आहे ना सगळे दुःख नष्ट करायचे आणि फक्त आनंदच आनंद प्राप्त करायचा आहे. आणि हाच आपला सगळा संघर्ष आहे. आपण सगळ्या योजना बनवतोय, राईट. आपण कुठे पैसे डिपॉझिट करतो, बँकेमध्ये FD करतो, ते काय म्हणतात LIC, काय पॉलिसी जीवन काय हे सगळं जे करतो, हे सगळं जे आपण प्लॅनिंग करतो याचं कारण काय आहे? का पुढं काहीतरी दुःख आलं तर आपल्याला याची काय होईल? मदत होईल. आणि दुसरा एक आपला असा उद्देश आहे का पुढं काही दुःख येऊ नये म्हणून अशी अरेंजमेंट आपण करून ठेवायची आणि आपल्याला कायम आनंदाचा अनुभव करायचा आहे. याच्यासाठीच आपला सगळा संघर्ष चाललेला आहे. पण ह्या जगामध्ये आपण किती प्रयत्न केलं तर संकट कुठून कसं येईल याचा आपण सांगू शकत नाही. आपण फुल बँकेमध्ये पैसे भरले, उद्या बँकेवालेच पळून गेले,
व्हॉट टू डू, राईट. आता मग आपण LIC जीवन काय पॉलिसी काढली, पण ते काय म्हणतात, जीवन के साथ जीवन के. आपल्याला भेटणार आहे का काही? आणि जरी भेटलं तर त्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये असू, त्यावेळेस आपण कुठं असू, हॉस्पिटलमध्ये. तर अशा प्रकारे आपला उद्देश आहे दुःखांना कमी करायचा आणि आनंदाला वाढवायचा. तर जे लोक असा प्रयत्न करतात ते व्यर्थ आपला वेळ बर्बाद करतायत. कारण प्रल्हाद महाराज म्हणतात का ह्या जगामध्ये वास्तविक सुख नाही आहे. ते दिसतं पण वास्तविक नाही आहे. ते कसं आहे, मृगजळासारखे. कसं आहे मृगजळ म्हणजे दिसतं, पाणी पण आहे का, नाही आहे. आणि माणूस धावतो 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 आणि तिथे गेल्यावर काय भेटतं त्याला, हिरण को क्या कहते मराठीमध्ये, हरण ना. ते हरण जातं आणि तिथे गेल्यावर हरून जातं ते. पाणी नाही भेटत, है का नाही. तर ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि खऱ्या आनंदाची प्राप्ती करण्यासाठी हा भगवंतांनी काय दिलेला आहे, मार्ग. कसं म्हणतात, मोक्षस्य अशुभात, अशुभातून मुक्त होशील. काय होशील, अशुभातून मुक्त होशील आणि शुभमध्ये जाशील, भगवंताच्या धामात जाशील. तर म्हणून हे शास्त्र असं आहे. तर जसं अर्जुनाने ऐकली, अर्जुनाने समजून घेतली, त्या अर्जुनाच्या पदचिन्हावरतीच आपण काय करायचं आहे, चालायचं आहे. जर अर्जुनाने स्वीकार केलं, भगवंता तुम्ही जे सांगताय ते सगळं मी स्वीकार करतो आणि आता तुम्ही जे म्हणताल मी ते करायला तयार आहे. आय एम रेडी टू डू व्हॉट एव्हर यू विल टेल मी, राईट. तर शेवटी आता सुरुवातीला अर्जुन काय म्हणतो, मी युद्ध करणार नाही, आय विल नॉट फाईट. पण भगवद्गीता ऐकल्यानंतर शेवटी अर्जुनाचा निर्णय काय आहे, करिष्ये वचनम तव, आय विल डू, जस्ट टेल मी व्हॉट टू डू. तर आता भगवद्गीता वाचल्यानंतर, भगवद्गीता ऐकल्यानंतर आपल्यामध्ये काय परिवर्तन आलं पाहिजे. आता आपण भगवंताची सेवा करायला तयार नाहीये, आपण फक्त आपल्या इंद्रियांची सेवा करायला तत्पर आहेत. भगवद्गीता वाचल्यानंतर मनुष्यामध्ये हृदयाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि ते परिवर्तन म्हणजे तो भगवंताची सेवा करायला तयार झाला पाहिजे. ही शुड बी रेडी टू सर्व कृष्णा विदाउट एनी मोटिवेशन. काय भगवद्गीता फक्त इन्फॉर्मेशन नॉलेजसाठी किंवा पारायण करण्यासाठी नाहीये. भगवद्गीता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द हार्ट, हृदयाचं परिवर्तन करण्यासाठी आहे. आणि जर आपल्यामध्ये जर परिवर्तन नाही झालं, आपल्याला भगवद्गीता ऐकल्यानंतर आपण जर अर्जुनाच्या निष्कर्षावरती नाही आलो का हे भगवंता तुम्ही जे सांगताल आम्ही ते करायला तयार आहे, तर समजायचं मग ही गीता वाचून आपल्याला काही फायदा झाला नाहीये. मग ते कुठं गाडवा पुढं. आणि तो काय म्हणत होता, कालचं रामायणच बरं आहे का, पारायण काय, व्हॉट एव्हर, हरे कृष्णा, राईट. तर अशी अवस्था आपली झाली नाही पाहिजे. म्हणून अर्जुनाने जशी समजून घेतली तशीच भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आता अर्जुनासारखी जर भगवद्गीता समजून घेतली तर फायदा काय होईल. फायदा असा होईल का जे काही वेदांमध्ये दिलेलं आहे ते वेद वाचायची गरज नाही आहे. ह्या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला वेदांचा सार पण कळेल. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये अशा गोष्टी आहेत का ते इतर शास्त्रामध्ये नाही आहे. हे भगवद्गीतेचं श्रेष्ठत्व आहे. कळतंय तुम्हाला. तर म्हणून भगवद्गीता इतकी महान आहे, हे साक्षात भगवंताच्या मुखामधून निघलेले आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीताचं वाचन केलं पाहिजे आणि अशा प्रकारे अर्जुनाप्रमाणे भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. आणि हृदयामध्ये ईर्ष्या नसेल तर आपल्या हृदयामध्ये भगवंताचा साक्षात्कार होईल. पण किती मग आपण किती जप केला, किती नामस्मरण केलं, पण दुसऱ्यांची ईर्ष्या केली तर मग आपल्याला गीता समजणार नाही. आपलं मन मोकळं पाहिजे, मनामध्ये काही कपट नसला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी पतित पावन आहे, कपट पावन नाहीये. तर कपटी असलो, आपल्या हृदयामध्ये काही कपट असलं तर भगवंतांचं साक्षात्कार होणार नाही. मग आम्हाला लोक म्हणतात, तुम्ही भगवंतांना बघितलं का, तुम्हाला साक्षात्कार झाला का, तुम्ही आम्हाला दाखवू शकता का भगवंत. म्हणजे भगवंत इथं बसलेलेच आहेत, त्यांना म्हणा बघा यांना, तुम्ही पण बघा त्यांना, इथं झोप आहे का.
राईट. क्वालिफिकेशन लागतं. काय लागतं? काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे. आणि ते क्वालिफिकेशन काय आहे का आपलं हृदय सरळ पाहिजे. आपल्या हृदयामध्ये काही कपट नसला पाहिजे. भगवंत सरळसाठी सरळ आहे आणि वाकड्यासाठी भगवंतांना कुणी वाकडं जायचं नाही. वाकडे गेले तर वाकडेच करून टाकतील. बरोबर आहे ना. भगवंत सरळसाठी सरळ आहे. जे भक्तिभावाने मला भसतात अर्जुना त्याला मी दर्शन देतो. मग तुम्ही बघा ना, एवढे ज्ञानी योगी ऋषी मोठे मोठे पैशावाले लोक ते कधी भगवंताच्या मंदिरात येणार नाही. कारण त्यांच्या हृदयामध्ये इतकं काळं असतं, इतकं पाप असताना त्यांना कधी इच्छा होत नाही भगवंताच्या हृदयात इच्छाच होत नाही. पण जे गरीब असतात, सरळ असतात, भोळे भाबडे असतात ते लगेच मंदिरात येतात, भगवंताचं दर्शन करतात. राईट. किती प्रेमाने दर्शन घेतात. राईट. आम्हाला तिथं पूजा करताना दिसतं काही काही माता जे असं असतात ते भगवंताला बघितलं असं करतात. नजर काढतात. बिकॉज लॉर्ड इज सो ब्युटिफुल. दे थिंक दॅट नजर लग जाएगा. है की नाही. राधा राणी कृष्ण त्यांच्या हृदयामध्ये स्वाभाविक भक्ती जागृत होते. पण कोणी ईर्षाळू असतं, कपट असतो, त्याला भगवंत आले का दिसतच नाही. त्याला तो आला का असं करतो लगेच चला 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 झालं जर थांबूच शकत नाही मंदिरात. राईट. भगवंत साक्षात पुढे. लोक 12-12 घंटे दर्शन घेतात. राईट. गोपी भगवान ब्रह्मदेवाला शिव्या देतात. म्हणजे ब्रह्मदेवाला काय उलटं क्रिएशनच करता येत नाही. हे डोळे असे बनवले का ते असे ब्लिंक करत असतात. हां काय फायदा आहे. ब्रह्मदेव त्यांना शिव्या देतात. असे कसे डोळे बनवले. म्हणजे काय झालं तर म्हणे तेवढ्या वेळापुरतं भगवंताचं दर्शन बंद होतं. राईट. तर एक क्षणासाठी सुद्धा दर्शन नको तर ते युगासारखा विरह होतोय. इतकी भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा. पण लोकांच्या हृदयामध्ये ईर्ष्या असतात. विशेष करून पॉलिटिक्स लोक आल्यावर बघायचे त्यांची मजा. ते लांबडच लांबडच जवळ येत नाही ते त्यांना भीती वाटते. काय आपण पडन नाही का. बोलो श्रीकृष्ण भगवान की. हा. तर भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल ना, बुद्धीची गरज नाही आहे. कशाची गरज आहे? सरळ भाव, भक्तिभाव. कारण गीता भक्तीनेच समजू शकते आणि भगवंत भक्तीनेच समजू शकते. आपल्या छटक बुद्धीने काय समजू शकतात? काही नाही. फक्त भगवंत पुढे हात जोडून भक्तिभावाने असं म्हणायचं, भगवंता मी मूर्ख आहे, मला काहीच कळत नाही आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही मला सांगा. राईट. तर भक्तिभाव पाहिजे, सरळ भाव पाहिजे, नम्र भाव पाहिजे. मग भगवद्गीता आपल्याला कळेल. मग तुम्ही किती त्याच्यावर सेमिनार केले, किती त्याच्यावरती अध्ययन केलं, पण तरी शेवटी निष्कर्ष काय निघल? रात्रीचा गोंधळ बरा होता. राईट. राईट. दॅट इज नॉट ॲक्च्युली द स्पिरिट ऑफ भगवद्गीता. तर म्हणून धृतराष्ट्र येथे अशा प्रकारे हे करतो. आपण दुसऱ्या श्लोकावर जाऊ. दुसरा श्लोक भगवद्गीता. तुम्हाला कळलं या भगवद्गीता पहिल्या श्लोकाचं तात्पर्य? ओके. सेकंड श्लोक. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचन अब्रवीत. संजय म्हणाला दृष्ट्वा तु पांडवानीकम. काय दृष्ट्वा? संजय प्रश्न कोणाला विचारला? धृतराष्ट्राने कोणाला विचारला? संजयला. आता उत्तर कोण देणार? म्हणून काय आलं? संजय. हे उवाच संजय उवाच धृतराष्ट्र उवाच अर्जुन उवाच ना, हे तुम्ही ध्यानात ठेवा. कारण दुसऱ्या श्लोकाची सुरुवात होताना हे उवाचवरती आपला प्रवचन होणार आहे. तर संजय उवाच काय म्हणतो? दृष्ट्वा. पहिला शब्द काय आहे? दृष्ट्वा म्हणजे बघणे. दृष्ट्वा तू पांडवानीकम. कोणाची? पांडवाची. काय बघितली? व्यूढम. व्यूढम म्हणजे सेना. काय? सेना. कुणी बघितली? दुर्योधन. श्लोकामध्ये बघा दुर्योधन. आणि दुर्योधनाने ही सेना बघून काय केलं? आचार्य.
आचार्य म्हणजे द्रोणाचार्य त्यांचे सेनापती, उपसंगम्य त्यांच्या जवळ गेले. आणि राजा, त्याला राजा म्हणतात कोणाला? दुर्योधनाला. कोण? संजय. राजा वचनम अब्रवीतः, अशा प्रकारे आता दुर्योधन बोलला. कळतंय तुम्हाला? दृष्ट्वा, बघून. काय? पांडवानीकम, पांडवाची व्यूढम, व्यूढम म्हणजे सेना. कोण? दुर्योधन. बघून सेना दुर्योधन कोणाकडे गेला? आचार्य द्रोणाचार्याकडे गेला आणि जाऊन काय? वचनम अब्रवीतः, राजा. आता दुर्योधन राजा आहे का? दुर्योधन राजा आहे का? राजकुमार आहे. तो कोण आहे? युवराज आहे. नाही, युवराज पण नाही आहे. युवराज कोण होता? युधिष्ठिर महाराज. राजा कोण आहे? धृतराष्ट्र. संजय राजा का म्हणत आहे धृतराष्ट्राला? आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. राजा धृतराष्ट्र आहे, दुर्योधन राजकुमार आहे, पण ह्या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगताना म्हणतात राजा वचन अब्रवीतः. तो राजा गेला कोणाकडे? द्रोणाचार्याकडे. त्या पांडवाची सेना बघून तो राजा दुर्योधन आचार्याकडे गेला समुपस्थितम आणि असं जाऊन बोलला. तर राजा शब्द का आला इथे? खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. धृतराष्ट्राला संजय सांगतात का तू फक्त नावाचा राजा आहे, खरा राजा तुझा मुलगा आहे. का? कारण तू त्याच्या अधीन इतका आहेस का तो म्हणतो तसं तू वागायला तयार आहे. म्हणजे तू फक्त नावाला गादीवर बसलाय, पण राजकारण करणारा कोण आहे? म्हणून राजा. राजा तर राजा हा दुर्योधनाने धृतराष्ट्राला पूर्ण कंट्रोल केलं होतं. बरोबर आहे. तो दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळेस गाढवं ओरडत होते, गिधाडं ओरडत होते, ते फॉक्स यू कॉल फॉक्स, कोल्हे, त्यांच्या तोंडातून अग्नी बाहेर येत होता, वरतून उल्का पडत होत्या, वादळ सुटलं होतं. असं भयंकर वातावरणामध्ये याचा जन्म झाला. कोणाचा? दुर्योधनाचा. धृतराष्ट्राने विदुरला बोलवलं आणि भीष्मदेवाला बोलवलं. म्हणलं इतकं भयंकर अशुभ वातावरण झालं, याचं काय कारण आहे? विदुर महाराज म्हणतात, महाराज तुमच्या कुळाचं काहीतरी पाप तुमच्या जन्माला आले. हा तुमच्या पहिल्या मुलाचा जन्म आहे आणि माझा असा निर्णय आहे की ह्या मुलाचा त्याग करा. ह्या मुलाचा जर त्याग केला तर अख्खा कुरुवंश इतका उत्कृष्ट होईल, इतका श्रेष्ठ होईल, इतका फुलेगा काय म्हणू त्याला मराठीमध्ये? हां, तर सगळ्यांची रक्षा होईल. पण म्हणले जर तुम्ही ह्या एका मुलाला जर ठेवलं महाराज, अख्खा कुरुवंश नष्ट होईल. असं उपदेश कुणी दिला होता? विदुर महाराजांनी. पण धृतराष्ट्राने त्या मुलाला हातात घेतलं होतं. काय केलं होतं? आणि एकदा मुलाला स्पर्श झाल्यानंतर त्या मुलाची काय झाली? आसक्ती. बरोबर आहे. तर वस्तू जोपर्यंत आपण बघत असतो तोपर्यंत आसक्ती होत नाही. म्हणून दुकानवाला काय म्हणतो? बघा, हातामध्ये घ्या बघा. कळलं का? आणि हातात घेतल्यावर मग कळतं हा धृतराष्ट्र ही वस्तू मला पाहिजे. यू गॉट द पॉइंट? बिझनेस टेक्निक, राईट. फळावाले पण पहिलं काय म्हणतात? खाऊन बघा मग घ्या पैसे द्या, राईट. तर ह्या जगामध्ये कोणती पण वस्तूचं ध्यान केल्याने आसक्ती होते. काय केल्याने? ध्यान केल्याने आसक्ती होते. आता तुम्हाला एखादा मोबाईलची ॲड बघितली, मग तुम्हाला ध्यान होतं. काय होतं? त्या मोबाईलचं ध्यान होतं. ध्यानावस्थितेन मनसा पश्यन्ति ओप्पो, समथिंग लाईक दॅट. सॅमसंग, आयफोन. ध्यान करतो आपण. तसंच ह्या जगामध्ये ज्याचे ध्यान करतो ना आपण, समजायचं त्याची आपली काय आसक्ती आहे आणि तीच आसक्ती आपल्याला डुबवणार आहे. आलं का लक्षात? तर आता धृतराष्ट्राचा अख्खा कुळ नष्ट झाला. 100 पुत्र मेले. कोणामुळं? फक्त एका मुलाप्रती आसक्ती. तो अधर्मी होता, तो राक्षस होता, तो साक्षात कलियुगाचा अवतार होता. कोण होता?
तो दुर्योधन होता. तो धृतराष्ट्र त्याच्या मुलाच्या हातामधला कठपुतली झाला. कठपुतली म्हणजे काय? हे कठपुतली होती ना, पपेट, भावली ना, असा तो धृतराष्ट्राला खेळवत होता. कोण? दुर्योधन. दुर्योधन म्हणला हेच पाहिजे तेच पाहिजे. त्याच्यामुळं आता जे आईबाप आपल्या मुलाच्या अधीन असतात तर समजायचं त्यांची हरिबोल होईल. है का नाही? मुलं तुम्हाला मॅनिप्युलेट करतात का नाही? पप्पा पाहिजे, मम्मी पाहिजे, है का नाही? तर धृतराष्ट्र हा पूर्णपणे कोणाच्या अधीन झाला होता? मुलांच्या अधीन झाला, आसक्त होता. म्हणून संजय म्हणतो, महाराज तुम्ही फक्त नावाला गादीवर बसलायत, पण खरं राज्य तर कोण करतंय? दुर्योधन. आणि त्याच्यामुळं सख्खा कुरुवंश काय होणार आहे? नष्ट होणार आहे. म्हणून राजा वचनब्रवीत, आता ते गेले कोणापाशी? आचार्यापाशी. आणि आचार्यापाशी जाऊन, आचार्य कोण आहे? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य कमांडर आहेत, सेनापती आहे. भीष्मदेव प्रमुख सेनापती आहे. तर द्रोणाचार्याकडे जाऊन आता काय शब्द बोलले? आता इथून 3 श्लोकापासून 11 श्लोकापर्यंत दुर्योधनाची गीता आहे. काय आहे? दुर्योधन काय बोलला आता, राईट? काय काय बोलला, राईट? तर हा पॉलिटिक्स आहे. दुर्योधन कोण आहे? पक्का राजनीतिज्ञ आहे. कोण आहे? राजनीतिज्ञ आहे. आणि त्याच्या हृदयामध्ये भीती उत्पन्न झाली आहे. काय बघून? व्यूढम. व्यूढम म्हणजे त्याला काय वाटलं होतं का 14 वर्ष वनवास भोगल्यावर हे काय युद्ध करणार, असं कोणाला वाटलं? दुर्योधनाला. 14 वर्षांनी हे युद्ध काय करणार, इकडं हा प्रॅक्टिस करत होता. कोण? दुर्योधन. बलरामजीकडून गदा युद्ध शिकून घेतलं. आणि त्याला माहिती आहे, त्याला भीती होती फक्त एकाचीच, भीम. त्याने मला मारणारा एकच आहे, तो कोण आहे? भीम. पण म्हणे 14 वर्ष उपाशी तापाशी जंगलामध्ये फिरल्यानंतर यांना कोण सपोर्ट करेल, यांच्याकडे काय असेल, म्हणून त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता. पण अचानक त्यांची अशी सेना बघून त्याला काय झालं? आश्चर्य झालं. म्हणून ते बघून, व्यूढम बघून तो कोणाकडे गेला? आचार्याकडे. आणि आचार्याकडे जाऊन काय बोलला? व्हॉट ही सेड ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम तर म्हणून येथे दुर्योधनाचा ॲस्पेक्ट आपण आता धृतराष्ट्राचं मूवी बघितला. पुढच्या वेळेस कोणाचा मूवी बघायचा? दुर्योधनाचा. हां, कुणी मिस करू नका, सगळ्यांनी हा मूवी निश्चितच बघा. तर दुर्योधनाची काय मेंटॅलिटी, राईट? थँक्यू सो मच. इज देअर एनी क्वेश्चन? काय प्रश्न? 2 कारण असतात प्रश्न न येण्याचे. एक, सगळं कळलं. दुसरं, मला वाटते थोडं कळलं. थँक्यू सो मच. श्रील प्रभुपाद की, श्री कृष्ण भगवान की, ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की. शाल वी चॅन्ट वन ड्रॉप? डू यू माळा आहे सगळं? ठीक आहे, थोडं 5 मिनटं करतो. 5 मिनटं करतो. ठीक आहे. माळा आणल्या तुम्ही? आणल्यात का? आता आपल्याकडे वेळ कमी आहे, तर ठीक आहे. हरी बोल, वी विल डू जप ओनली 1 राऊंड, यू नो, लेट अस चॅन्ट, यू नो. तर पूर्ण ध्यानपूर्वक भगवंताच्या नामामध्ये स्वतःला डुबून घ्यायचं आहे. 10 मिनटासाठी आपण फक्त पूर्णपणे भगवंताचा जप करायचा आहे. तर इतकं ध्यानपूर्वक जप करायचं. तुम्ही बघितलं का माणूस नोटा मोजताना कसा मोजतो? बघितलं? हां, थुका लावलं मोजतो, राईट? तुम्ही थुका नका लावा जपाला. तर इतकं ध्यानपूर्वक एक नोट असे बघतो, नाही का? डबल नाही गेले पाहिजे, राईट? इतकं ध्यान. त्याला जाऊन तुम्ही म्हणा वडापाव खायचा का, त्याचं ध्यान भटकेल का?